फ्रेंड्स, नमस्कार. मी निखिल प्रभाकर राव हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला शिक्षा करत नाही, घडवत असतं. फ्रेंड्स, बऱ्याचदा आयुष्यामध्ये आपल्याला असं वाटतं की मी खूप परेशान झालोय, माझ्यावर खूप अन्याय होतोय, लाईफमध्ये माझ्यावर खूप अन्याय होतोय. कदाचित याचा अर्थ असा तर नाही की आयुष्य आपल्याला तोडत नाहीये, तर आयुष्य आपल्याला घडवत आहे, आयुष्य आपल्याला मजबूत बनवतंय. फ्रेंड्स, एक कोर ट्रुथ आपण समजून घेऊया, आणि ते कोर ट्रुथ असं आहे की प्रत्येक स्ट्रगल ही आपल्यासाठी पनिशमेंट नसते फ्रेंड्स. तर कधी कधी आयुष्यामध्ये आपल्याला थांबावं लागतं, आणि हे जेव्हा आपण थांबतो तेव्हा आयुष्य आपल्याला काहीतरी शिकवत असतं. तर काय शिकवत असतं फ्रेंड्स? आयुष्य आपल्याला हे शिकवत असतं की नाही, आयुष्यामध्ये थांबणंही गरजेचं असतं. आयुष्यामध्ये थांबून विचार करणं, योग्य डिसिजन्स घेणं ही गरजेचं असतं. फ्रेंड्स, जेव्हा आपल्याला आपल्या गोष्टींची, आपण केलेल्या कामांची लगेच उत्तर मिळत नाही, त्यावेळेस आपली सहनशक्ती तयार होते, आणि ही सहनशक्ती आपल्याला एक मजबूत व्यक्ती म्हणून पुढे आणते. तर याच्यामध्ये कोणाचाही दोष नसतो फ्रेंड्स, आपल्या स्वतःचाही याच्यामध्ये काही दोष नसतो. की आपण मोस्टली लाईफमध्ये, आयुष्यामध्ये जे आपल्याला पेन होते, जो आपल्याला त्रास होतो, त्याला आपण एक शत्रू मानतो. पण पेन हा शत्रू नसतो मित्रांनो. पेन हा एक असा टीचर असतो जो की आपल्याला थोडा त्रास देऊन आयुष्यातल्या मोठ्या घटनांसाठी, मोठ्या सक्सेससाठी, फ्युचर ॲबिलिटीजसाठी तयार करत असतो. आपली एक जर्नी असते ती, ज्याच्यामध्ये आपण लाईफच्या वेगवेगळ्या पैलूंवर मेंटली, फिजिकली आणि स्टॅटिस्टिकली सुद्धा, म्हणजे आपल्यातल्या ॲबिलिटीज सुद्धा ग्रोथ होत असतात. आपल्यामध्ये एक सहनशक्ती तयार होत असते, आपल्यामध्ये एक स्थिरता येत असते. कारण मित्रांनो, जर आपल्याला आयुष्यामध्ये काही गोष्टी वेळेआधी मिळाल्या तर त्या आपण सांभाळू शकणार नाही. इझी सक्सेस इज इझी फेल्युअर. जर आपल्याला लगेच सक्सेस भेटलं तर ते आपल्या डोक्यात जाऊ शकतं, आणि हे डोक्यात गेलेलं सक्सेस आपल्याला इझिली खाली आणू शकतं. तर लाईफमध्ये जेव्हा आपण स्ट्रगल करत असतो, ते स्ट्रगल आपल्याला हे शिकवत असतं की नाही, थांब, वेट कर, वाट पहा, पेशन्स ठेव. हे पेशन्स, ही सहनशक्ती आपल्याला एक मजबूत व्यक्ती म्हणून पुढे आणते, जी की कुठल्याही लेवलचं सक्सेस, कुठल्याही लेवलचा त्रास हँडल करू शकते, आणि लाईफमध्ये एक प्रॉपर प्लॅटफॉर्मवर ग्रो होऊ शकते. फ्रेंड्स, तुम्ही मागे पडलेले नाही आहात, तुम्ही चुकीच्या मार्गावर नाही आहात, तर तुम्ही हळूहळू प्रोसेसमध्ये आहात, पुढे जात आहात, आणि ही प्रोसेसच तुम्हाला ग्रोथकडे नेत असते. हे लक्षात ठेवा की ग्रोथ आणि सक्सेस हे सायलेंट असतं. फेल्युअरचा आवाज येतो. फेल्युअरमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला नावं ठेवत असतात, पण तेच लोक जेव्हा आपण ग्रो होतो तेव्हा आपल्या माघारी बोलत असतात, समोर येऊन कोणीही बोलत नसतं. तर फ्रेंड्स, लाईफमध्ये जर तुम्ही कधी, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कठीण फेजमधून जात आहात, तुम्ही काही गोष्टीसाठी त्रास करत आहात, तुम्हाला त्रास होतोय, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही त्रासातून जात नाही आहात, तर तुम्ही तयार होत आहात एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर उभं राहण्यासाठी, आणि एक अनलिश्ड सक्सेस आणि ग्रोथ सांभाळण्यासाठी. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल टॉक्स, रिअल इस्टेट. थँक्यू फ्रेंड्स.